काही लोकांचं बरं असतं बाबा, एकदम क्विक शॉपिंग करतात आणि एकदम 10 ते 15 मिनटं शॉपिंग पण होते आणि त्यांना आवडीचं वस्तू पण मिळतात. कपडे असू दे किंवा काही वस्तू असू दे, एकदम त्यांची नजर असते ना, नजर त्या वस्तूवर जाऊन पडते असं मला वाटतं. कारण मला आहे ना, मला काय घ्यायचं असेल ना तर मला एक तर सापडत नाही आणि सापडलं तर ते आवडत नाही आणि आवडलं तर त्यामध्ये काही पॅटर्न्स नसतात, कलर्स नसतात. म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स मला असं वाटते माझेच वाटेल आहेत का हे सगळे प्रॉब्लेम्स. मला काय सांगता नाही येणार, पण असं होतं, असं बऱ्याच वेळा होतं का? हो, माझ्यासोबत बऱ्याच वेळा होतं. हे तर काहीच नाही, बड्डेची शॉपिंग होती मला करायची. एका फ्रॉकसाठी आम्ही पूर्ण मॉल फिरलो, आम्ही 3 मॉल फिरलो आणि शेवटी मला 2-3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मला एक फ्रॉक आवडली आणि ती मी परचेस केली. म्हणजे बघा, म्हणजे माझं डोकं कुठं चालतं, काय आवडतं ना हे डिसाइडेड असतं, पण तिथं ते तसं भेटलंच पाहिजे असं माझा हट्ट असा असतो आणि ते सापडल्याशिवाय मी ना दम नाही खात. म्हणजे शॉपिंग चालूच असते, हे बघ ते बघ, हे कर ते कर. एवढे लाखो कपडे असतील ना, पण आपल्या चॉईसनुसार भेटल्याशिवाय आपण काय ते घेत नाही, ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये पण नाही करत. म्हणजे स्वतःला चांगलं वाटलं पाहिजे, एक तर कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि थोडं युनिक वाटलं पाहिजे, असं मी माइंडसेट घेऊनच शॉपिंगला जाते. आणि आजकाल तर एवढा वेळ लागायला लागला ना शॉपिंगला, घ्यायचं तर क्षुल्लक असतं पण उगाचच वेळ, हे ट्राय कर ते ट्राय कर, हे नाही आवडलं ते नाही आवडलं, एवढा सावळा गोंधळ माझा उडून जातो ना, बापरे काय सांगायलाच नको. यामध्ये पण आता एवढे सारे जीन्स ट्राय केले, आवडले तर काही नाही, एक तर लूजच होईन, एक पॅटर्नच नाही आहे, हेच नाही आहे. शर्ट पण ट्राय केले, जे हवं तसं नाही मिळालं म्हणून घेतलं नाही. शेवटी एक जीन्स परचेस केली गॅपमधून आणि ती मला होती आहे लूज. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की 3 तास झाले एखादी जीन्स आवडली आहे, त्यामध्ये पण त्याच्यात प्रॉब्लेम की जीन्सच लूज. म्हणजे मलाच विचार पडले आता कपडे घ्यायला जावं की ऑनलाईन. तर मी शॉपिंग शक्यतो नाही करत, 1-2 गोष्टी करत असेल. ऑफलाईन मला आवडतं की ट्राय करा, आवडलं तर घ्या, नाही तर नाही घ्या असं. पण इतकं म्हणजे वेळ जातो, टाईम टेकिंग झालं म्हणून मी मोस्टली शॉपिंगला जायचंच टाळते. जरा बरं वाटतं. पण तुम्ही मुली कसं मॅनेज करता एवढा वेळ? म्हणजे तुम्हाला कसं कपडे सापडतात? आणि मुलींचं कसं असतं, बाहेर जाताना तर 100% त्यांना ना कपडे म्हणजे एकदम युनिक कपडे असतात त्यांच्याकडे आणि माझ्याकडं काहीच नसतं. म्हणजे क्षुल्लक आहे. खूप जास्त विचार करावा लागतो मला कपड्यांच्या विषयी, काय घालू आणि कोणते कपडे चांगले दिसत आहेत ते कळतं, चांगलं काय दिसतं हे कळतं, पण चॉईस करताना मात्र सगळ्या बत्त्या गुल होऊन जातात माझ्या. एवढ्या शॉपिंग नंतर, एवढ्या ट्रायल नंतर एखादं आवडलं ते पण गडबड झाली, बापरे आता काय, जातो आता घरी, बघू आता परत काय आवडलं तर घेते, नाही आवडलं तर मग असंच ट्राय करा सोडून द्या, ट्राय करा सोडून द्या असं विषय करणार. एवढ्या जीन्स ट्राय केल्या, ही जीन्स ऑलरेडी मी वापरलेली आहे, लिवायची जीन्स आहे ही, आणि लिवायचे भरपूर जीन्सचे पॅटर्न मी वापरले. परत तेच घेण्यात काय अर्थ नाही. म्हणून मी विचार करत होते दुसरं काहीतरी सापडलं पाहिजे, युनिक काहीतरी दिसलं पाहिजे माझ्या डोळ्यामध्ये, पण त्यांचे पॅटर्न्स सेम पॅटर्न्स ते वर्षानुवर्ष चालवत असतात असं काहीतरी मला वाटते. कारण त्यांच्याकडं सेम पॅटर्न मी बरेच वर्ष बघत आलेली आहे. बघू आता पुढं काहीतरी भेटलं छान तर घेते, नाही तर मग बाय बाय टाटा.